नमस्कार सर्वांना। तर एलपीजी गॅस सिलेंडरवर सर्वात मोठे नियम आता लावण्यात आले आहेत। तुमच्या घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी तुम्ही कोणत्याही कंपनीचा जर गॅस सिलेंडर वापरत असाल तर आत्ताच मोठी बातमी आलेली आहे आपल्या जवळ। अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे, कारण आता उद्यापासून गॅस सिलेंडरवर काही नियम आता लावले जाणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे तातडीने आता करायचं आहे। जर तुम्ही हे काम केलं नाही तर पुढील महिन्यापासून तुमचे 1 जुलै पासून तुम्हाला तुमच्या घरामध्ये पैसे असून तुम्हाला गॅस सिलेंडर दिला जाणार नाही। बघा, आता तुम्हाला ही महत्त्वाची बातमी सर्व गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी आलेली आहे। तुम्हाला नेमकं कोणतं काम करायचं आहे, 1 जुलैच्या आतमध्ये तुम्हाला ही कामे करायची आहेत, अन्यथा तुम्हाला गॅस सिलेंडर दिला जाणार नाही। वाढत्या फसवणुका खूप झाल्या आहेत। गॅस सिलेंडरच्या बाबतीत वाढल्याने सरकारने आता नवीन नियम लागू केले आहेत। खासगी तेल कंपन्यांकडून गॅसचे दर सुद्धा आता वाढवलेले जाणार आहेत, कारण की गॅसचे दर वाढल्यामुळे नागरिक तुम्हाला आता चिंतेमध्ये असतात। तर एका नवीन नियमानुसार तुम्हाला आता एक काम तातडीने करायचं आहे, जे तात्काळ तुम्ही काम जर नाही केलं तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणं इथून पुढे मुश्किल होऊन जाणार आहे। पैसे असून पण तुम्हाला गॅस सिलेंडर त्या ठिकाणी घेता येणार नाही, तर मुश्किल होणार आहे सर्वांना। आत्ताच सूचना करतो, तर सरकारने तुमच्यासाठी नियम बदलून टाकलेला आहे। गॅस सिलेंडर असेल तर हे काम तुम्ही आता तात्काळ करून घ्यायचे आहे, तर अन्यथा तुम्हाला गॅस मिळणार नाही। तुमच्या घरामध्ये जर कोणत्याही कंपनीच्या स्वयंपाकासाठी जर तुम्ही गॅस सिलेंडर वापरत असाल तर तुमच्यासाठी आत्ताची महत्त्वाची बातमी आहे। तर कारण काम केल्याशिवाय तुम्हाला अजिबात इथून पुढे तुमच्या घरामध्ये किती पण असू दे पैसा, जरी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता गॅस सिलेंडर मिळणार नाही। सरकारकडून 3 नवीन नियम लागवण्यात येणार आहेत। ते नियम असे आहेत की घरात गॅस असतील तर लक्ष देऊन ऐका। सिलेंडर संदर्भातच्या अतिशय 3 नियमानुसार ही बातमी सरकारने जाहीर केलेली आहे। तर सरकारच्या माध्यमातून जी पहिला सबसिडी असणार आहे ती म्हणजे सुद्धा आता तुम्हाला बंद होणार आहे। घरामध्ये गॅस सिलेंडर असणार आहे। सरकारच्या माध्यमातून जो गॅस तुमच्या आधी चोरला जायचा आहे, म्हणजेच काही ठिकाणी आता गॅस सिलेंडर आणणं, त्यामुळे सील फोडून काही जणांनी गॅस चोरला जातो। तर ही फसवणूक टाळण्यासाठी आता सरकारच्या माध्यमातून 3 नियम लावण्यात आलेले आहेत, जे तुमच्या फायद्याचे आहेत। विशेष 3 नियम सरकारने आता लावले आहेत। या 3 नियमाचं पालन तुम्ही नक्की करायसाठी 3 नियम कोणकोणते असणार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया। चला तर मग, तुमच्या घरामध्ये असणारा गॅस सिलेंडर सरकारकडून तुम्हाला पैसे असून पण दिला जाणार नसला तर तुम्ही स्वयंपाक कशाला करणार हा पर्याय पडतो। पण विचार करा, तुमच्या घरामध्ये तातडीने जर 1 जुलैच्या आतमध्ये तुम्ही ही कामे करून घ्याल तर तुमच्या घरामध्ये नैसर्गिक वायू मंत्री यांनी महत्त्वाची दिलेली सूचना काय आहे हे आपण बघूया। आता बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारने सांगितले की तुम्ही ज्यावेळी गॅस मागवता त्यावेळी जो गॅसचा जो कामगार असतो तर गाडीमध्ये घेऊन येत असतो, त्यामध्ये ते गॅसचे सील फोडलेले असते। असं काही ठिकाणी आढळलं तर हे सील का फोडलेले असेल तर लक्षात ठेवा, हा गॅस आणत असताना म्हणजेच कामगार असतात, गॅस सिलेंडर घेऊन येणारे तर ते त्यांची सील फोडतात व तुमचा गॅस चोरला जातो। यामुळे गॅसवर चोरीचा प्रकार आढळल्याने सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी अनेक नियम आता लावण्यात आलेले आहेत। जे 1 जुलै 2025 पासून जे काम नाही केलं तर तुमचा सिलेंडर दिला जाणार नाही, सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। जर मग बघा, तुम्हाला काय काय काम करावे तातडीने प्रक्रिया तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तुमच्यासाठी गॅस सिलेंडरच्या बाबतीत अजून एक योजना म्हणजे 450 रुपयाला गॅस सिलेंडर सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे। तर मग कोणकोणत्या नागरिकांना हा गॅस सिलेंडर 450 ला दिला जाणार आहे?
आणि तुम्हाला जो रेग्युलर जो गॅस सिलेंडर मिळतो यासाठी 3 नवीन नियम कोणकोणते लावण्यात आलेले आहेत हे पाहणं आता तत्काळ महत्वाचं आहे। तसेच तुम्हाला तुमचा गॅस सिलेंडर वर्षभर टिकवण्यासाठी वर्षभरासाठी सोपी प्रक्रिया तुम्हाला ठीक सांगत आहे। तर पहा, तर 3 महत्वाचे मुद्दे म्हणजे सांगणार आहे ते तुमच्या गॅस सिलेंडर वर्षभर व्यवस्थित कसा टिकवायचा आपण सांगणार आहे। एक सोपी ट्रिक म्हणजे तुम्ही वापरली तर तुमचा 2 महिन्यामध्ये जाणारा तुमचा गॅस सिलेंडर अगदी वर्षभर जाऊ शकतो। तर टिप्स म्हणजे सांगणार आहे ती तुम्हाला घरगुती सिलेंडरवर एक काम तातडीने करायचं आहे ते म्हणजे जुलैच्या आतमध्ये केलेल्या तुम्हाला गॅस सिलेंडर दिला जाणार नाही प्रकारे वेगवेगळा लाभ येणार आहे माध्यमातून तुमच्या घरामध्ये एक पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। त्यासाठी 450 रुपयाला गॅस सिलेंडर कसा मिळवायचा ते पण सांगणार आहे। तुम्हाला अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे ती त्यामुळे लक्ष देऊन 2 मिनिटे या व्हिडिओकडे लक्ष द्या। पहिल्यांदा आपण या 450 रुपयाचा गॅस सिलेंडर मिळवायचा आहे। तुम्हाला कोणतीही प्रोसेस तुम्हाला इथून पुढे लागणार आहे। याच गॅस सिलेंडर आहे त्यापासून तुम्हाला कमी खर्चामध्ये गॅस सिलेंडर कसा घ्यायचा त्यानंतर शेवटी आता तुम्हाला गॅस सिलेंडर कोणते एक काम करायचे आहे ते सुद्धा लगेच सांगत आहे। अत्यंत सरकारच्या माध्यमातून चांगली बातमी आलेली आहे। उद्याच्या उद्या हे काम करून घेणं आवश्यक आहे। आता बघा मित्रांनो यामध्ये स्पष्ट सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की जर घरामध्ये पिवळे केशरी रेशन कार्ड असल्यास राज्याचे केंद्र सरकारच्या माध्यमातून गॅस सिलेंडर 450 रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत। तरी तुम्ही हे 900 रुपये या दरम्यान काही ठिकाणी मिळत असतील तर तुम्हाला 450 रुपयाच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे गॅस सिलेंडर मिळणार आहेत। पाहू शकता तर ही मोहीम आता राजस्थानमध्ये सुरू झालेली आहे। लवकरच आपल्या महाराष्ट्रात सुद्धा सुविधा येणार आहेत। तर शक्यता आहे आपल्यासाठी कोण कोण पात्र असणार हे बघूया आता। म्हणजे घरामध्ये पिवळे किंवा रेशन कार्ड असेल तर तुम्ही पात्र असणार आहे। यासाठी तुमची एक उत्पन्न मर्यादा सुद्धा सरकारकडून चेक केली जाणार आहे। तर ते उत्पन्न मर्यादा तुमची वार्षिक 2.5 लाख रुपयापेक्षा उत्पन्न तुमचं जास्त नसावं तर तुम्हाला 450 रुपयामध्ये सुविधा आणि जी आहे ती गॅस सिलेंडर तुम्हाला मिळून जाते। मित्रांनो पुढे तुम्हाला गॅस सिलेंडर कोणतं एक काम करायचं आहे ते एक पुन्हा सांगणार आहे ते म्हणजे तुम्हाला पुढील महिन्यामध्ये स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडर नाही। आता बघा तुम्हाला 450 रुपयामध्ये म्हणजे 450 रुपयामध्ये दुसरी अट सांगितली की तुमच्या घरामध्ये कोणती व्यक्ती सरकारी सेवेत नसावी म्हणजे सरकारी नोकरी नसावी तर तुम्हाला 450 रुपयामध्ये गॅस सिलेंडर सरकार आता देणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची 2 म्हणजे तिसरी गोष्ट आली ती म्हणजे सोप्या टिप्स सुद्धा सरकार माध्यमातून सांगण्यात येणार आहेत। ती म्हणजे आपण गॅस सिलेंडर त्या ठिकाणी चेक करतो त्यावेळी आपण गॅस सिलेंडरची पाईप जी असते तर पाईप जी असते ती रेग्युलर जे असतं त्यामध्ये थोडा थोडा गॅस तुमचा बाहेर येत असतो परंतु तुमच्याकडे अजिबात लक्ष नसतं आणि त्यामुळे तुमचा गॅस वाया जातो। त्यासाठी तुम्हाला काय काम करायचं आहे तर तुमचं जे नेट करणारा गॅस आहे तो पहिल्यांदा सांगायचं ज्यामधून गॅस लिकेज आहे चेक करून घ्या। तुम्ही पहा टिप्स करून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही वापरला तर नक्की तुमचा सिलेंडर अगदी तुम्हाला 2 ते 3 दिवसात वर्षभरात जाऊ शकतो। त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा गॅसवर तुमच्या चोरीला ज्या गोष्टी घटकाला सरकारने तुम्हाला एक काम करायला सांगितलं तातडीने म्हणजे जे आहे ते अजून गॅस सिलेंडर धारकांनी म्हणजेच आधार कार्डशी आणि गॅस कनेक्शनशी आपलं लिंक करून घ्यायचं आहे। दुसरं काम म्हणजे मोबाईल नंबर कनेक्ट करून घ्यायचा आहे गॅसची आणि तिसरं काम म्हणजे गॅस मोबाईल जोडल्यानंतर आधार कार्डचा नंबर जोडायचा आहे। आता गॅसवरील चोरी रोखण्यासाठी सरकार तुम्हाला काय करणार की त्यावेळी तुम्हाला मोबाईलवर आता मेसेज येणार आहे। लोकशाहीच्या याद्वारे तुम्हाला लोकेशनद्वारे तुम्हाला गॅस सिलेंडर कुठे आला कोणत्या गावामध्ये स्पष्टपणे तुम्हाला दिसणार आहे आणि तुम्ही इथून पुढे एक काम करायचं आहे जर तुमच्या गॅस सिलेंडरचे शिल्लक असणार आहे चुकून सुद्धा सील सुद्धा फुटलेलं असणार आहे ते घ्यायचं नाही कारण ज्यावेळी गॅस सिलेंडर थोडस असतं त्या ठिकाणी सील ठिकाणी तुटलेलं असतं त्यामुळे गॅस सिलेंडर आता आघाडलेले आहेत चोरलेला आहे तुम्ही लक्षात ठेवावा। यामुळे आपण तो घ्यायचा नाही। तातडीने हा मेसेज तुमच्यापर्यंत सर्व लोकांपर्यंत पोहोचावा त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या आत्ताच चॅनलला आपल्या या सबस्क्राईब करा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला नोटिफिकेशन ऑन करून ठेवा। चला तर मग धन्यवाद आभारी आहोत।